नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी मे 2026 हा महिना प्रगतीच्या नवे क्षितिज उघडणारा ठरेल. या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अतिशय वेधक आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध सूर्यासोबत लाभस्थानात विराजमान आहे. शनी तुमच्या दशम भावात असून कर्मक्षेत्रावर प्रभाव टाकत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास तुमच्या राशीसाठी विशेष सिद्धी देणारा ठरणार आहे. ही ग्रहस्थिती तुमच्या राशीला संभ्रमातून बाहेर काढून स्पष्टता आणि संधी प्रदान करेल. करिअर आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना संमिश्र फलदायी आहे. दशम भावातील शनी तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ देईल. 17 मे नंतर कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढू शकते, जी भविष्यात पदोन्नतीसाठी पूरक ठरेल. जे लोक IT, बँकिंग किंवा शिक्षकी पेशात आहेत त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळतील. मात्र तुमच्या राशीत असलेल्या काही ग्रहांच्या प्रभावामुळे सहकार्याशी बोलताना संयम ठेवा. बोलण्याच्या ओघात कोणाला दुखवू नका, अन्यथा विनाकारण राजकारणाशी बळी पडू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा महिना आर्थिक गणिते सुधारणारा आहे. लाभस्थानातील सूर्य आणि बुधादित्य योग बनवत असल्याने मोठ्या करारातून फायदा होईल. विशेषतः 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात नवीन व्यवसायाची पायाभरणी करणे अधिक शुभ ठरेल. शेअर मार्केट किंवा जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक केलेली गुंतवणूक लाभ देईल. जुने कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मात्र उधार उसनवारी देताना सावध राहा. या महिन्यात दिलेले पैसे परत येण्यास विलंब होऊ शकतो. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक पातळीवर हा महिना संवादाचा आहे. जोडीदारासोबत प्रवासाचे योग येतील, ज्यामुळे नाते अधिक दृढ होतील. 17 मे नंतर घरातील मंगल कार्य घडण्याचे संकेत आहे. मुलाच्या यशामुळे मन आनंदी राहील. आरोग्याबाबत बोलायचे तर मिथुन राशीच्या व्यक्तींना या महिन्यात थकवा आणि डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. स्क्रीन टाइम कमी करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ संशोधनात्मक अभ्यासात प्रगती दर्शवणार आहे. उपाय. तुमचे नशीब अधिक उजळण्यासाठी काही प्रभावी उपाय. पहिला उपाय, दर बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा किंवा गायीला हिरवा चारा द्या. त्यामुळे बुद्धी आणि व्यापारात वृद्धी होईल. दुसरा उपाय, अधिक मासात प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण करा. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. तिसरा उपाय, घराच्या उत्तर दिशेला एका काचेच्या बाउलमध्ये फिटकरी ठेवा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल. तर मिथुन राशींच्या मित्रांनो, संधी चालून येत आहे. फक्त तिचा योग्य वेळी वापर करून घ्या. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या वैयक्तिक कुंडलीचे विश्लेषणासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया कर्क राशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.